परवाच्या दिवशी जो आपला तास झाला होता त्या मागील तासामध्ये आपण भाषेचं व्याकरण, नंतर मराठी भाषेचं व्याकरणाने कसे 3 विचारामध्ये विभाजन करून अभ्यास केला आहे ते देखील आपण पाहिलेलं आहे। त्यामध्ये सर्वात पहिला विचार होता वाक्य विचार, त्याच्यानंतर शब्द विचार, आणि शब्द विचाराच्या नंतर आम्ही अभ्यास केला होता वर्ण विचाराचा। यामध्ये केवळ आम्ही व्याख्याच त्यांच्या पाहिल्या होत्या। बघा, भाषेची व्याख्या काय सांगितली होती, तर भाषा म्हणजे काय, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय भाषा। आणि ती भाषेचे स्पष्टीकरण जर तुम्हाला द्यायचं असेल तर त्यासाठी व्याकरण जन्माला घातले पाहिजे। म्हणून व्याकरणाची एक व्याख्या झाली होती बघा, की त्यामध्ये घेतलं होतं भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजेच काय व्याकरण। मग मराठी भाषेविषयी देखील आपण पाहिलं होतं की मराठी भाषा ही संस्कृतातून उगम पावलेली आहे। संस्कृत ही आर्यांची, आर्य हे स्वतः देव मानत, मग त्यांनी त्यांच्या लिपीला देवनागरी अशी लिपी नाव दिले। देवनागरी लिपीलाच आपण ब्राह्मी लिपी म्हणतो। ब्राह्मी लिपी ही लेखकाच्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, तर खरोष्टी लिपी त्यासोबत राहणारी ती खरोष्टी लिपी लेखकाच्या उजवीकडून कुठे येते, ती डावीकडे येते। हे सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये पाहिले होते। इतकंच नाही तर आर्यांचं कुळ देखील आपण पाहिलं होतं की ते इंडो युरोपियन असं कुळ आहे त्यांचं, तेच कुळ पुढे संस्कृतला, तेच कुळ पुढे जाऊन मराठी भाषेला मिळाले। मग मराठी भाषेचा अभ्यास करताना 3 विचार केले गेले। त्यातला सगळ्यात पहिला घेतला होता आम्ही वाक्य विचार, आणि वाक्य विचाराची व्याख्या करताना आम्ही शब्दाची मदत घेतली होती की शब्दांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी म्हणजेच काय वाक्य, किंवा एखाद्याचं एका शब्दामध्ये देखील संपूर्ण बोलणं असू शकतं, म्हणून अर्थपूर्ण बोलणे म्हणजे सुद्धा वाक्य अशी एक व्याख्या आपण घेतली होती। वाक्याच्या नंतर आणखीन एक व्याख्या आपण घेतली होती ती म्हणजे शब्दाची। शब्द म्हणजे काय, तर शब्द म्हणजे वर्णांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी म्हणजे शब्द होय असं घेतली नव्हती आपण। तर शब्द आणि वर्ण या दोघांच्या मध्ये आपण आणखीन एक विचार पाहिला होता जो पुस्तकामध्ये किंवा व्याकरणकारांनी त्याला विचारात घेतले, तो म्हणजे अक्षर। याला स्वतंत्र विचार करण्यात आला नाही, स्वतंत्र घटकांचा अभ्यास करण्यात आलेला नाही, तो वर्णमालेमध्ये समाविष्ट आहे। मग अक्षर म्हणजे काय, तो ध्वनी चिन्ह, आणि ह्या अक्षरांची अर्थपूर्ण क्रमबद्ध मांडणी म्हणजेच काय शब्द, अशी एक व्याख्या आपण शब्दाची त्या दिवशी पाहिली। अक्षर म्हणजे काय, तर ध्वनी चिन्ह म्हणजे जी काही आपण ध्वनी म्हणजे काय, मूळ ध्वनी जे आपण मुखातून बाहेर काढूया त्यांच्यासाठी काही ना काहीतरी चिन्ह द्यावे लागतील, म्हणजे अक्षरे ही आपल्याला मूर्त रूपात दाखवण्यासाठी त्या चिन्हांचा उपयोग होईल। झाले। अक्षराच्या नंतर आम्ही क्रमांक शेवटचा जो घेतला होता तो म्हणजे वर्ण, आणि वर्ण आपण 3 भागात अभ्यासलेत। वर्णाचा सगळ्यात पहिले एक व्याख्या केली होती आम्ही की मुखातून निघणारे मूळ ध्वनी म्हणजेच काय वर्ण, आणि वर्ण 3 भागात विभागले। त्याच्यामध्ये सर्वात पहिले होता स्वर, दुसरा होता स्वरादी, आणि तिसरा होता व्यंजन ज्याला आम्ही स्वरांत म्हणतो। आज त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे सखोलमध्ये, ठीक आहे। तर चला, वर्णांचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला वर्णमाला पाहावी लागेल। एक साधा सोपा प्रश्न, मराठीमध्ये वर्णमाला किती? मनातल्या मनात उत्तर तयार ठेवा तुमची। मराठीमध्ये वर्णमाला किती? काय म्हणते, 48, 50, 52, शेवटचा पर्याय 1। मनातल्या मनात लक्षात ठेवलंय? बघा, मराठीमध्ये वर्णमाला किती, तर वर्णमाला एकच आहे। त्या वर्णमालेपासून पुढे मग अक्षरमाला परत एकच आहे। मी वर्णमाला विचारली होती, माळा किती आहे, तर एकच आहे। त्या माळेमध्ये वर्ण किती आहेत असा प्रश्न विचारला का नाही, तर वर्णमालेमध्ये वर्ण किती आहेत असा प्रश्न विचारला असता तर मग तुम्ही त्याच्याकडे दुसऱ्या उत्तरांकडे गेला असतात। झालं। मग वर्णमाला एकच आहे, आणि मग हे वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत, तर हे 50 आहे। काहींचं म्हणणं आहे सर 52 आहेत, काही म्हणतात की क्ष आणि ज्ञ यांचा देखील समावेश वर्णमालेत झालेला आहे। तर क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजने आहेत, त्यांना वर्ण म्हणून मान्यता मिळालेली नाही। तसं असतं तर मग एक लक्षात ठेवायचं, क्षला तुम्ही असं लिहिले, ज्ञला असं लिहिले, तर मग तुम्ही त्रला सुद्धा असं लिहून 53वा तुम्ही वर्ण त्याच्यामध्ये ऍड करू शकता। मग तुमची वर्णमाला आता 52ची नाही तर 53ची होऊन जाईल, लक्षात ठेवा। ही विशेष संयुक्त व्यंजन आहे। मग तसंच हे पण विशेष झालं की नाही झालंय बघा बरं, याच्यामध्ये कुठं त स्पष्ट दिसतंय का, त्याच्या खाली तर र आहे, त्र आहे। झाले। मग एकूण किती आहेत, तर 50 वर्ण आहेत, आणि 50 वर्णामध्ये जे 48 वर्ण आहेत ते पारंपरिक स्वरूपाचे होते, आणि आता 2 वर्ण त्याच्यामध्ये म्हणजे स्वराच्या रूपात ते इंग्रजीतून मराठीमध्ये त्याच्यामध्ये सामील करण्यात आलेले ॲ आ असं मिळून एकूण किती झालेले आता ते 50 वर्ण झाले। मग वर्ण 50 आहेत।
त्यामध्ये त्यांचं विभाजन कसं करायचंय तर वर्णाचं विभाजन, वर्णमालेचं विभाजन करत असताना 3 भागात करण्यात आलेले. आपण हे काल सुद्धा पाहिले होते. त्याच्यामध्ये सर्वात पहिले आहे बघा स्वर. स्वरलाच आपण अच देखील म्हणतो. हला दुसरा जो घेतला होता तो म्हणजे स्वरादी, म्हणजे स्वर आहे आधी ज्याच्या असा तो वर्ण. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर फोड जर केली तर त्याच्यामध्ये स्वर अधिक आदी आणि मग याच्यामध्ये तुम्ही केलं असतं अच अधिक आदी आणि तयार झालं असतं अजादी. अजादी म्हणजेच काय तर स्वरादी. म्हणजे अजादी हा स्वरादीला मिळालेला आणखीन एक समानार्थी शब्द. तिसरं जे घेतलेलं आहे ते म्हणजे स्वरांत. स्वर आहे अंती ज्याच्या असा तो वर्ण. म्हणजे व्यंजन वर्ण तुम्हाला असं व्यंजन वर्ण घ्यावा लागेल आणि त्याच्या शेवटी जर तुम्ही स्वर जोडला उच्चारामध्ये तर तो काय तयार होईल व्यंजन मध्ये. यालाच तुम्ही पाय मोडून लिहिता म्हणून याला हल देखील म्हटलेलं आहे. हा परवर्ण सुद्धा आहे. हे सुद्धा परवर्णामध्येच मोडते. म्हणजे प्रत्येकाची नावं जर पाहत बसलं तुम्ही त्या विकल्पातली तर लक्षात ठेवावं लागतील. स्वरांत आहे, हल आहे, परवर्ण आहे, व्यंजन वर्ण त्याला देखील म्हणतो आपण. आणि हे अच अधिक अंत म्हणून यांच्यापासून तयार झालं ते अजंत असं देखील त्याला नाव मिळालेलं आहे. मग आपल्याला यांच्याकडे यायचं असं स्वराकडे तर स्वरांचं उगमस्थान सुद्धा आम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. स्वराचंच कशाला या सर्वांचंच उगमस्थान परीक्षेमध्ये विचारते. मग ते उगमस्थान लक्षात येण्यासाठी आपण काय करूया एक आकृती पाहूया. त्या आकृतीमध्ये मुखाचा उभा मी भाग घेतलेला आहे पूर्ण डोक्याचा आणि त्याच्यामध्ये आपण ते स्थळ पूर्ण नोंदवून घेऊया. पहा हे दात आहेत, हे ओठ आहे. याला संस्कृतामध्ये ओष्ठ, मराठीमध्ये ओठ, हिंदीमध्ये होठ झालं. मग हे काय झाले याचे ओष्ठ आणि हा जो भाग झालेला आहे हा खालचा वरचा जो आहे त्याला दंत. लक्षात ठेवायचं. दात असा शब्द मराठी वापरलेला नाही तर संस्कृत शब्द यांच्यामध्ये वापरलेले आहेत. हे स्थान आहे ते जिथं जिभेचा शेंडा लागून तिथं काय होतील निर्माण होतील बाकीचे वर्ण बघा. आणि ह्या दाताच्या नंतर जो भाग येतो हा असा धाऱ्या धाऱ्या धारा 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 असणार बघा. जर आपले हात वगैरे धुतले असतील तर तुम्ही असं बोट लावून आतमध्ये पाहू शकता. बघा मी आता शाईचे बोट असल्यामुळे लावू शकत नाही पण तुम्ही जिभेला बघा, जिभेच्या शेंड्याला दाताच्या नंतरचा जो भाग असतो त्याला असं करून बघा आतमध्ये तर लगेच चरचर 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 लागायला सुरुवात येईल. मी कालच सांगितलं की याला इंग्लिशमध्ये ॲल्व्हिओलर रिज म्हणतात. तर मराठीमध्ये हा जो भाग झालेला आहे तो दंत तालू या नावाने ओळखला गेला. यालाच वर्ष देखील म्हणतात. परीक्षेमध्ये याची व्याख्या विचारली होती वर्ष कोणत्या भागाला म्हणतात आपण ते पाहूया आता. ठीक आहे. मग इथून जो भाग सुरू झालेला आहे लक्षात ठेवायचं आहे की हा पूर्ण मुखाचं छतच आहे. हे छत हे असं याला आपण टाळू म्हणूया. इथून तर इथपर्यंत हा टाळूचाच भाग आहे पण त्याचे सुद्धा विभाजन करण्यात आलेले आहे टाळूचे देखील. चला म्हणजे इथून जर तुम्हाला टणक भाग लागेल इथपर्यंत हा टणक भाग इथपर्यंत अंदाजित मी सांगितलेला आहे फक्त हा भाग इथपर्यंत आलेला आहे. हा झाला टाळू. पण टाळूमध्ये पण त्याला आपण कठोर तालू म्हणतो. मग सांगा या दंत तालूचं म्हणजे वर्षचं स्थान कोणाच्या मध्ये आहे तर त्यांनी म्हणते की दंत आणि दंत म्हणजे दात दंत आणि पुढे येणाऱ्या कठोर टाळूच्या मध्ये जो फुगीर आणि खरबरीत भाग आहे त्याला काय म्हणतात असं परीक्षेमध्ये विचारलं होतं. त्याला काय म्हणतात वर्ष म्हणतात. त्याला दंत तालू म्हणतात. झालं. त्याच्यानंतर हे कठोर टालू जी आलेली आहे बघा. आता हे चिन्हामध्ये मी हे असं वरचा भाग आहे कारण हे सगळे दात आलेले आहे तिथं. लक्षात ठेवा हे वरचे भाग आहेत. आणि हा जो मध्य भाग असतो हा मध्य भाग हा वरचा भाग वरचा इथून जाणारा हा मध्य भाग आहे. तो लहान लेकराचा जर तुम्ही पाहिला ना तर हा इथं असं खड्डच असतं बघा. इथं पाहिला तर तुम्ही लोणारचं तळच असतं. लहानपणी त्याच्यामध्ये असे पाणी तेल टाकून 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 त्याला असं टणक केलेलं असतं. असं 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 करून लहान लेकराचं टणक झाला. तर हा एक भाग आहे. हा अंदाजित भाग आहे. हा एरिया मी दाखवतो इथं. याला मूर्धा म्हणतात. मूर्धा नाही मूर्धा झालं. त्यापासून जे निर्माण होतील ते मूर्धन्य. म्हणजे इथं जर जीभ चालले गेली लक्षात ठेवा जीभेचा शेंडा जर हे अशी जीभ जर इथं लागली तर तुम्ही बघा बरं याला वाचा तर कसं वाचताय बघा बरं वाचा ट ट
नुसती पोझिशन जरी घेतली तरी ट ला तिथं जाणं आहे बघा. ट ठ ड ढ न म्हणजे ट वर्ग पूर्ण मूर्धन्यामध्ये आहे. झालं. इतकंच नाही तर तुम्ही याला सुद्धा उच्चारा. काय होईल बघा. र र र र म्हणताना जीभ एकदम तिथं स्थिर राहत नाही, आतमध्ये कंपन होतात र ची. याला उच्चारून बघा. बघा तिथंच आहे का नाही ते बघा. बघा जिभेचा शेंडा बरोबर मध्यभागी टच करतोय, त्याला काय म्हणतात इथं मूर्धा म्हणजे मूर्धन्याचा भाग आहे. झालं. आणि इकडेही कठोटाळूचा भाग चालूच आहे, कारण आपण बघितलेलं आहे की ह्या आसपासचा देखील कठोटाळूचा भाग आहे. आणि कठोर टाळू संपल्याच्या नंतर मृदू तालूची सुरुवात होते, जिथं आपला बोट सुद्धा आपण लावू शकत नाही आतल्या भागामध्ये. लगे आतमध्ये खूपच लावायचा प्रयत्न केला असं होईल आपल्याला. त्याला म्हणजे हा जो भाग आहे तो मृदू तालूचा आहे. आणि मृदू तालू म्हणजेच एक प्रकारे कोणाला सुरुवात झालेली आहे, मुखाच्या कंठाला सुरुवात झालेली आहे. झालं. मग त्यामध्ये बघा ही जिभेचा भाग मी सरळ करून घेतो परत एकदा. हा जो भाग आहे काही जणांचा असा बाहेर आलेला असतो बघा. ॲडम्स ॲपल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, सरळ सरळ पॅरिंग्स म्हणतो आपण त्याला. झालं. मग इथंही दोन भाग झालेले आहेत. इथली आलेले ही अन्ननलिका आणि ही जी आलेली आहे इथले ह्या भागामध्ये लक्षात ठेवायचं की तुमचं स्वरयंत्र स्थित असते आणि हे पडदा त्याला लागलेला असतो. ही झाली तुमची श्वसन नलिका आणि हा जो भाग आहे तो स्वरयंत्राचा झालेला आहे. म्हणजे स्वरयंत्र जर तुम्ही पाहिलं तर ह्या प्रकारे एक अंदाजित मी हे चिन्ह काढलेलं आहे. इतकं काही स्पष्टपणे सांगता येत नाही, पण याला असे पडदे आहेत. याला इकडचा पडदा आहे त्याला आपण झडप म्हणतो. सरळ सरळ आपण नाही का इकडून अन्न ग्रहण केले आणि अन्न ग्रहण करतानाच आपण जर बोलायला सुरुवात केली तर इकडची झडप उघडेल आणि अन्न इकडं जायच्या ऐवजी इकडं घुसेल आणि तुम्हाला ठसका येईन, खोकला येईन वगैरे वगैरे. त्याला मग अन्नाचा मार्गच इकडं जायचा आहे, इकडचा नियम ती झडप आपोआप बंद होऊन जात असते. आणि ही जी झडप आहे याच्या पण खाली, आता मी तेवढे दाखवू शकत नाही क्लिअरली तुम्हाला, त्याच्याही खाली नाजूक स्वरतंतू असतात. आणि याच्या खाली जे स्वरतंतू असणार आहेत ते स्वरतंतू तुमचा व्यंजन वर्ण हा घोष आहे की अघोष आहे ते दाखवायचं काम करेल. ते तुम्हाला ऐकू येईल. बघा तुम्ही हे क ख ग घ असं तुम्ही वाचून बघा व्यवस्थित. फक्त वर्णांना वाचायचं आहे आम्हाला, त्याला अयुक्तच वाचावं लागेल. वाचा बघा इथं. तर तुम्हाला इथं हात लावला ह्या भागामध्ये तर कंपनं या दोघांच्या वेळेस निर्माण झालेली दिसतील बघा. कंपनं ऐकू येते तुम्हाला बघा, किंवा जाणवतं ते स्पर्शानुसार बघा. क ख ग ग क ख ग ग ग ग म्हणताना गोटी खाली पण येते बघा बघा. क ख ग ग. आता काही जण म्हणते सर माझं तर 4ही वेळेस घरघर व्हायला. पुन्हा काय म्हणते सर परीक्षेमध्ये कुठं करू देतात हो सर ते आपल्याला. खरं तर पहिले प्रॅक्टिकल आहे आणि करू द्यायलाच पाहिजे, पण ह्या गोष्टी आपण घरी कराव्यात, घरी करूनच आपण ते लक्षात ठेवाव्यात. चला म्हणजे ह्या क खच्या वेळेस कुठंच तुम्हाला आतमध्ये घरघर जाणवत नाही, म्हणून ते अघोष मानले गेलेले. तिथं कोणताही प्रकारचा नाद होत नाही, आवाज होत नाही, केवळ श्वास येतो आणि जातो. आणि या दोघांच्या वेळेस काय होतं माहिती आहे का, तिथं नाद ऐकू येतो, कंपन ऐकू येतात, म्हणून त्यांना नाद वर्ण देखील म्हणतात, यांना घोष वर्ण देखील म्हणतात. ही सगळी नावं आपण नंतर पाहणारच आहोत. फक्त या प्रत्येकाचं महत्त्व समजून घ्यावे. मग आता याच्यामध्ये आम्हाला स्वरामध्ये यांचा काही क्रम लावता येईल का, तर बघा आपली जी मराठी भाषा आहे ती फुफ्फुसाकडून म्हणजेच काय हवा आत घेऊन बोलल्या जात नाहीये, तर फुफ्फुसातून ती मुखाद्वारे हवा बाहेर पडते, म्हणून यांचा क्रम इकडून लावता येत नाही, तर इकडून क्रम लावा लागतो. म्हणून क्रम लावताना काय झालं बघा, ही फुफ्फुसाकडून जी हवा आलेली आहे म्हणजे हा जो भाग आहे इतका भाग आपण कशाचा मांडलेला आहे, इतका भाग हा कंठाचा मांडलेला आहे. झालं. याला आपण 1 नंबर देऊया. त्यानंतर दुसरा जो भाग आहे म्हणजे कठोर तालूचा भाग इथपर्यंत चालूचे आणखी नाही, म्हणून याला आपण नंबर 2, याला आपण नंबर 3चं नाव देऊया. चला याला 4, याला 5. काय म्हणते सर हा राहिला होता ना, हा 6व्या नंबरला ठेवूया, कारण याचा क्रम कुठे लागणार आहे आमच्या व्यंजनामध्ये, स्वरामध्ये सध्या याचं काही काम नाही. कोणाचं, दंत तालूचं. ठीक आहे. तर एवढा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, कारण हे आकृती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. वर्णमालेतला जो भाग आम्हाला घ्यायचा आहे तो म्हणजे स्वर. आपण स्वराला आत्ताच दुसरं एक नाव पाहिलं होतं, त्याला आपण अच देखील म्हटलेलं आहे. आणि आता स्वराचं विभाजन 4 भागात करण्यात आलेलं आहे. त्यातला पहिला भाग जो आहे तो आपण घेतो याच्यामध्ये
ऱ्हस्व स्वर, त्याच्यानंतर दुसरा येईल त्याच्यामध्ये दीर्घ स्वर, तिसरा जो आहे याच्यामध्ये संयुक्त स्वर, आणि शेवटचं जे घेतलेलं आहे ते आदत्त. दत्त म्हणून घेतलेले आहेत ते इंग्रजीतून मराठीत आलेले आहेत. मग याच्यामध्ये ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर. ह्रस्व स्वर म्हणजे काय? ज्या स्वराला उच्चारताना वेळ कमी लागतो, कमी वेळ लागतो, म्हणून त्यांना ह्रस्व स्वर म्हणतात. त्यांना एक मात्रा मोजली जाते. काय म्हणतील? एक मात्रा म्हणजे सर ही मात्रा का? तशी मात्रा नाही आहे, ते फक्त त्याला आकडा दिलेला आहे मोजताना. जसं लघु गुरु असतं ना, लघु आणि गुरु हे चिन्ह, तसंच एक मात्रा इथं याला दोन मात्रा असं मोजले जातात. ते उच्चारामध्ये लागणारा वेळ आहे. एक सोपं सांगायचं म्हणजे की तुम्ही एखादं गीताचं जर कडवं जर ऐकलं असेल, पहिलं कडवं आणि दुसरं कडवं दोघांची चाल सारखीच असते बघा. तुम्ही गायला गेले तर तुम्ही एक प्रयत्न करून बघा की जे पहिलं कडवं चालू आहे त्याच वेळेला तुम्ही दुसरं कडवं म्हणायला सुरुवात करा. म्हणजे कडवं एकाचं गीतामध्ये चालू आहे आणि तुम्ही दुसरं कडवं तिथं बोलून बघा, तर बिलकुल तेवढ्याच वेळामध्ये जर तुम्हाला उत्तम प्रकारे चाल येत असेल तर तेवढ्याच वेळामध्ये ते कडवं संपेल. त्याला तो वेळ पूर्ण काउंट केलेला आहे त्यांनी. मग तसंच इथंही काउंट केलेला असतो, इथे मोजलेला असतो की याला इतकंच लागन तर तितकंच लागन. बघा आ दुप्पट वेळ लागतोय, अच्या दुप्पट वेळ कशाला लागतोय? आला लागतोय. आणि जिथं दुप्पट वेळ लागतो ते कुठे गेले? तुमचे दीर्घमध्ये. आणि या दोघांपासून हे तयार होतील ते कोण झाले? संयुक्त. मग यांचे उच्चाराचे उगमस्थान आम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मग उगमस्थान आपण ते पण पाहूया, कोणते उगमस्थान आहेत ह्या चिन्हांचे, या स्वरांचे. त्यातला सगळ्यात पहिला बघा, पहिली जोडी पाहूया आपण. आणि याचा जोडीदार आहे आ. काही जण असं म्हणते आणि कमीत कमी वर्णमालेमध्ये विशेष उच्चार त्यांचे वेगळे करून बघा बरं. आ म्हणताना असं पोट असं आतमध्ये गेलं पाहिजे बघा बरोबर, जातं आ म्हणजे असं इथं ताण पडला पाहिजे. म्हणजे दुप्पट वेळ आम्ही त्याला दिलेला आहे. आता ही सजातीय जोडी का आहे? कारण यांचं उगमस्थान एकच आहे आणि ते उगमस्थान जर तुम्ही पाहिलं तर हे कंठ वर्णामध्ये आलेले आहेत. कंठला मी य लावलंय, लक्षात ठेवायचं स्थान म्हणजे यांचं स्थान कुठे आलेलं? कंठ. आणि मग कंठ वर्ण यांना म्हटलेलं आहे. दुसरा जो आलेला आहे यांच्यामध्ये बघा बरं, ई. आता आपल्याला सगळं पाठ आहे बघा. जर घरच्यांनी जर तुमचं हे जर पाहिलं वहीमध्ये लिहिलं, ते म्हणतील की हे 15-20 वर्षानंतर परत यानं रिव्हर्स गिअर टाकला काय? हे परत हा वर्णमाला शिकायला लागला काय? मग तेव्हा काय केलं? 15 वर्ष काय केलं मग यानं? ठीक आहे ना. तर हे आता आपण व्यवस्थित शिकतोय, लक्षात ठेवायचं. पुन्हा घरचे म्हणते मी इतके दिवस काय केलं? व्यवस्थित शिकला नाही का तू? नाही व्यवस्थित शिकलो. आता एक परीक्षेसाठी स्पेशली, मग इतके दिवस परीक्षेसाठी नाही शिकला का तू? असे अनेक प्रश्न विचारतील. ठीक आहे ना. मग लक्ष ठेवा. आता दुसरं बघा, ई. परत ई म्हणताना बघा दीर्घ ई. हे तोंड पण आपलं पुढे बिस्कून टाकलं बघा. ई. आता इथं बघा, याचं उगमस्थान काय आहे हे लक्षात ठेवायसाठी बरोबर तुमच्या मुखामध्ये बदल झाले की नाही ते लक्षात ठेवायचे, की जिभेची काय हालचाल सुरू झाली का? काय म्हणतील बघा, सर यावेळेस तर कोणाचाच याच्यामध्ये उपयोग झाला नाही. झालाय उपयोग, लक्षात ठेवा. तुम्ही कंठाचा उपयोग केलेला आहे पण जाणवत नाही. काय म्हणते कस काय? मला एक सांगा की केवळ हवा येऊ द्या जाऊ द्या बरं तर काही आवाज येणार नाही बघा. काही आलाय का? नाही. त्यासाठी तुम्हाला हा भाग उपयोगात आणावा लागला. त्यावेळेला जन्माला आला बघा. बघा इथं आलं आता याला वाचा. याला वाचल्यानंतर याला वाचा. बरोबर तुम्हाला आतमध्ये हालचाली लक्षात येतील बघा. ई बघा. म्हटल्यानंतर ई म्हणत जिभेच्या कडा उचलल्या बघा वाघच्या. हे बघा, ही जीभ आहे आणि ह्या जिभेचा इकडं हा शेंडा आहे आणि हे जिभेच्या कडा आहेत. हे बघा, ह्या जिभेच्या कडा आहेत, ह्या बरोबर आपल्या दाढाच्या आतल्या भागाकडे चालल्या. त्याला आपण कठोर तालू म्हणतो, त्याला तालू म्हणतो. बघा ई बघा आतमध्ये ई म्हणजे हा भाग झाला तालूचा आणि म्हणून याला तालव्य म्हणण्यात आलेलं आहे. हे कंठ आणि हे कोण झाले? तालव्य. त्यामध्ये पुढचा एक भाग पाहूया आता. ई. हे पण सजाती जोडली, ही पण सजाती जोडली झाली. यांचं उगमस्थान कंठ आहे, तर ह्या दोघांचं उगमस्थान कोण आहे? तालव्य. मग काही जण लगेच पाठ करून पुढे निघतात. उ. आपण यांना मात्र उ लगेच समाविष्ट करणार नाही यामध्ये. त्याचं कारण काय आहे? कारण आपण
कंठाकडून मुखाकडे बाहेर जाताना जे काही वापरतोय क्रम, त्यांच्यामध्ये पहिला कंठ आला, दुसरा तालू आला, आता तिसरा जो मधला जो भाग होता, लक्षात ठेवा मी आधी सांगितलं नाही तर तेल टाकून टाकून तो पक्का केला, त्याला मूर्धा भाग आहे. म्हणजे या ठिकाणी हे रू आलेलं आहे, लक्षात ठेवायचं. हे रू आपल्याला तुम्ही जर बघितलं तर याचा जोडीदार संस्कृतामध्ये आहे तो असा घेण्यात आलेला आहे, दीर्घ रू. म्हणजे याचं जर चिन्ह घेतलं तर ते असं आहे आणि याचं चिन्ह जर घ्यायचं तर हे मराठीतल्या सहासारखं आहे. पण हे आपल्याला संस्कृताचं मराठीमध्ये वापरता येत नाही. आता काय म्हणते की हे चिन्ह सापडलं तर आम्ही हेच इथं वापरून टाकलं, ठीक आहे, प्रिंटिंगमध्ये प्रॉब्लेम राहिला. पण आपल्याकडे दीर्घ रू वापरलं जात नाही, कारण आपल्याकडे एक शब्द लगेच पुस्तकामध्ये दिलेला आहे, पितृ अधिक ऋण. पितृ अधिक ऋण. मला एक सांगा की हे रू आहे आणि हे पण इथं रू आहे, ह्या दोन रूचं मिळून काय होईल, दीर्घ रू होईल आणि ते तयार होईल असं. त्याच्यामुळे हा शब्द संस्कृताचा मराठीमध्ये घेता येणार नाही, दीर्घ रू मराठीमध्ये नाही. तसं जर घेतले तर मग आपल्या आणखी स्वरांची संख्या वाढेल, 15 होईल आणि मग ते वाढत जाईल. मग 51 काय, तुम्ही 52 काय, 53 काय, 54 काय, तुमचे आकडे वाढवत चाला. तर हे आपल्या इकडे दीर्घमध्ये घेतले जात नाही. ते सांगितलंय मी तुम्हाला अतिरिक्त माहितीसाठी, ठीक आहे. म्हणजे याचा जोडीदार आपल्या इकडे घेतला जात नाही. मग सर याचं उगमस्थान काय आहे, तर तुम्ही उच्चार करून बघा बरं. इथून करायचं कधी पण, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कुठं कुठं बदल झाला आहे. बघा अ ई, बघा कडा उचललाय, ई आता ई रू रू, बघा कडा निघल्या बाजूला आणि शेंडा निघाला वरच्या दिशेला. रू रू, ऋषी ऋषी ऋषी. झालं. म्हणजे हे झालं स्थान कोणाचं, मूर्धाचं, आणि हा झाला कोण, मूर्धन्य वर्ण. झालं. हे झाल्याच्या नंतर मग आले याच्यामध्ये हे रू. आता याला लुरू असं वाचायचं का, तर नाही. तर प्राध्यापिका यास्मिन शेख यांच्या पुस्तकामध्ये जे खास करून सामान्य रूपावर लिहिलं गेलेलं सर्वात मोठं पुस्तक आहे, त्यामध्ये यांनी सांगितलं की याला लिखाण जरी असं असलं तरी याचं वाचन मात्र मराठीतील ऱ्स्व उकार असणाऱ्या ल म्हणजे लू सारखंच वाचन त्याचं करावं. तर या स्वरापासून लक्षात ठेवायचं, मराठीमध्ये एकही शब्द सुरू होत नाही. या स्वरापासून एकही शब्द सुरू होत नाही. मी असं म्हटल्यावर काहींच्या भोवळ्या लगेच उंचावल्या असल्या, हा कसं काय आहे ना, क्लुप्ती आहे ना, क्लुप्ती असं काय म्हणतात सर, यप्पा सर, सरला एवढं येत नाही, कमाल झाली आता, तर काही खरं नाही सरचं. मी काय म्हटलं, या स्वरापासून एकही शब्द सुरू होत नाही मराठीमध्ये. हा शब्द सुरू या स्वरापासून नाही झाला, हे क व्यंजनापासून झालेला आहे, व्यंजन वर्णापासून झालेला आहे. व्यंजन वर्ण क, क ला हे स्वर जोडल्या गेलं कोण, लू, आणि मग वाचलं क्लुप्ती क्लुप्ती क्लुप्ती. त्या क्लुप्तीचं अनेक वचन क्लुप्त्या करून टाकलं, बस झालं. मग याचं वाचन कसं करायचं, तर दिलेलं वाचन लू. पण तुम्ही बघा लचं वाचन करावं, लचं लगेच लागतं लू लू लू. हे बघा जिभेचा शेंडा दाताला लागतोय, ल ल ल म्हणा, ल ल लू 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 लू. म्हणजे हा कोण झाला, दंत्यवर्ण लू. आता जी शेवटची जोडी आलेली बघा, ऊ ऊ, याला टाकतो मी पुसून, ऊ ऊ. हे बघा हवा सोडली याच्यामध्ये, ऊ ऊ. म्हणजे ह्या वेळेस दोन्ही ओठांचा तुम्हाला आधार घ्यावा लागला, म्हणून याला ओष्ठ वर्ण म्हणतात. बघा क्रम लागलाय का, कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ. ओष्ठ वर्णामध्ये ऊ ऊ यांना आपण घेतलेलं आहे. म्हणजे सजातीय स्वरांच्या जोड्या किती झाल्या याच्यामध्ये, तर फक्त 3. कोणती, अ आ इ ई, आणि शेवटचं राहिलं कोणी, ऊ ऊ. हे जर समोरासमोर जर लिहिले तर हे सजातीय होणार नाही, ते विजातीय स्वर होतील. मग सजातीय स्वरांच्या जोड्यामध्ये एखादी अशी दिली तर समजायची ती वेगळी कोणती ती निवडा. आता चालूया आपण संयुक्त स्वराकडे. यांच्यापासूनच तयार झाले, म्हणजे ह्यांच्या समोर जर दुसरा कोणता विजातीय स्वर आला तर काय तयार होईल, मग संयुक्त. त्यामध्ये बघा बरं, सगळ्यात पहिले आलेलं बघा, ए, ऐ, ओ, आव. कोण कोण आहे, ए. पण त्याच्यामध्ये 2 स्वर उच्चारात आलेले बघा, अ अधिक ऱ्स्व ई किंवा दीर्घ ई, ऐ उच्चार झालं. आणि इकडे बघ बरं, आ अधिक ऱ्स्व ई किंवा दीर्घ ई, हे ए, हे आई. ऐक ना, काय म्हणतात ना, आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे.
आयत्या घरात नागोबा. काही जण आयत्या असं म्हणतात, तर काही जण आयत्या म्हणतात, तर काही जण त्याच्याही पुढं आयत्या म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये ऐ म्हणायच्या ऐवजी काही जण आई असे दोन स्वर लिखाणातच वापरले. आई आहे, ईच पुढं काही जण काही ना काही संप्रसारण करण्याच्या ऐवजी यनादेशमध्ये चालले केले. ईचं काय केलं यांनी य, म्हणजे स्वराचं अर्धस्वरात रूपांतर केलेलं गे आयत्या उच्चारमध्ये आले. मग यांचं उगमस्थान काय करायचं या दोघांचं बघा बरं. अ आ या दोघांचं उगमस्थान काय होतं बघा बरं. अ आचं कंठ आणि ईचं उगमस्थान काय तालव्य, कारण हे संयुक्त स्वरे म्हणजे दोन उगमस्थानं वापरणार आहेत. ते कोणत्याही एकाच उगमस्थानातून दोघेही निर्माण होत नाहीत, म्हणून त्यांना सजातीयमध्ये आपण सामील करत नाही. तर दोन उगमस्थानं म्हणजे दोन विजातीय घेतलेले आहेत त्यांनी उगमस्थाने, आणि त्याच्यामुळे त्यांना घेण्यात आलेले. बघा अ आ आले याच्यामध्ये कंठ आणि ईचं उगमस्थान झालं याच्यामध्ये तालव्य, म्हणजे यांचं उगमस्थानाचं नाव काय झालं कंठ तालव्य. कंठ तालव्य. ओ बघा बरं याच्यामध्ये बघा औ, आणि याच्याकडे आव, आ अधिक ऱ्हस्व किंवा दीर्घ, हे उच्चारात असणारे आहेत, लक्षात ठेवायचे. लिखाणात नाही वापरायचे, ते उच्चारातले आहेत. त्याला काहींचा उच्चार तसा असतो. जरा ग्रामीण भागाकडे गेलो तर उच्चार थोडासा यांच्याकडे झुकलेला असतो. बघा ओ औ औ औ, आणि हे आव औषध 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 औत औत त्यांच्यामध्ये झालं. मग बघा हे अ आ कोण आहेत. अ आ कंठ, उ कोण आहे ओष्ठ, आणि त्यांची संधी तयार होऊन असं एक नाव तयार झालं बघा बरं कंठौष्ठ. इकडे कोण आले कंठ तालव्य, इकडं कंठौष्ठ उगमस्थान आले. आता राहिला प्रश्न शेवटच्या दोनचा. आदत्त कोण आहेत, तर त्याच्यामध्ये बघा बरं मी लिहिताना इथं असं लिहितो ॲ ॲ ऑ. आता तुम्ही जर याचा क्रम जर पाहिला शब्दकोशामध्ये, तर एच्या नंतर क्रम ॲचा लावलेला आहे आणि ॲच्या नंतर क्रम एचा आहे. एच्या नंतर आईच्या नंतर क्रम ओचा आहे, तर ओच्या नंतर क्रम इकडे आहे, इकडून परत इकडे आहे. बघा वाचन करताना बघा तसंच आहे. बघा ए ॲ ऐ ओ ऑ आव, ए ॲ आय ओ ऑ आव. म्हणजे यांचं जर पाहिलं ना की ह्या दोघांसारखंच उगमस्थान याचं पण आहे, पण याच्यात कोणते दोन स्वर आहे हे निश्चितपणे सांगता येत नाहीये ॲमध्ये. म्हणून याचं उगमस्थान सुद्धा ह्याच मानलेलं आहे. कंठ तालव्य हेच याचं उगमस्थान झालेलं आहे, आणि आचं उगमस्थान कोण मानलेलं याच्यामध्ये कंठौष्ठ झाले. म्हणजे त्यांचं उगमस्थानाचा प्रश्न सुटला ॲ आणि ऑचा. फक्त ते आपले मराठी स्वर नाही आहेत, कारण त्याच्यामध्ये लगेच आम्हाला दोन विजातीय स्वर दाखवता आले असते. जर ते मराठी स्वर असते तर ते इंग्रजीतून आलेले आहेत. त्यांना फक्त लिखाणातलं जे काही चिन्ह आहे ते मराठीकरण करण्यात आलेलं आहे. फक्त इंग्रजी शब्दांनाच आपण त्यांचा उच्चार लिहित असतानाच त्यांचा वापर करणार आहे. इतरत्र कुठेही मराठीसारखं मराठीमध्ये त्यांचा वापर केला जाणार नाही. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर आपण स्वरांचं परत लिखाण करूया. स्वर हे जेव्हा अक्षराचे कार्य करतील तेव्हा आपण स्वराक्षर म्हणूया. काय म्हणते सर अक्षर म्हणजे काय? लक्षात ठेवायचं की पूर्ण उच्चाराचा जो वर्ण असतो त्याला अक्षर म्हणून आपण मान्यता दिलेली आहे, आणि स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात. स्वर हे मृदू स्वरूपातलेच असतात. मग आता स्वरांचं आपण आताच लिखाण केलं बघा. कोण कोण याच्यामध्ये अ आ ई ई उ ऊ ए आले त्याच्यामध्ये. आता दोन राहिले पण आणखी कोणते कोणते आपले हे रू लू ए ॲ आय, आणि पुढे ओ ऑ आव आले तेवढे. मग त्याच्यामध्ये बघा हे जे स्वर आहेत या स्वरांना काही चिन्ह देता येईल का? तुम्ही म्हणता अरे बापरे स्वरांना दोन प्रकारचे चिन्ह असतात. हो, एक म्हणजे ते अक्षर म्हणून स्वतःला वापरत असतील तेव्हा, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या कोणत्या वर्णाला ते अक्षरत्व प्रदान करत असतील तर हे स्वतः आणखीन चिन्हामध्ये स्वतःला बदलून घेतील.
झाला चिन्ह. हे कोणासाठी आहे? मग यांच्या आधी म्हणजे ह्या स्वराच्या आधी एखादा व्यंजन वर्ण येईल. मग चला व्यंजन आले त्यांना व्यंजन अक्षर करण्यासाठी हे मदत करतील. ती चिन्ह कोणती आहे? तर बघा अ ला काही चिन्ह सापडलं नाही. आला काना. लक्ष ठेवायचं हा काना म्हटलंय मी, कान्हा नाही. काना 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 झालंय. याच्यामध्ये बघा काना. त्याच्यानंतर हे काना ऱ्हस्व वेलांटी, इथं काना दीर्घ वेलांटी. काही जण याला पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, ऱ्हस्व वेलांटी, दीर्घ वेलांटी नावं बदलत राहतात. झालं. इथं येईल ऱ्हस्व उकार, दीर्घ उकार. आता इथं ऋकार. आता याला काही चिन्ह देता नाही आले, त्याला जसंच्या तसं खाली बोलवलं लू. म्हणजे आपण जर पाहिलं तर वरच्या याच्यामध्ये फक्त हा जर सोडला तर बाकी सर्वांनी आपल्याकडे शब्दाची सुरुवात होते. यानं बघ ऋषी, ऋषभ होते की नाही होते? होते. चला याच्यामध्ये याला किती मात्रा द्यायच्या? याला एक मात्रा द्यायच्या. एक लक्षात ठेवायचं, ए म्हणजे इतर कोणत्याही व्यंजनावर एक मात्रा. त्याचं चिन्ह लक्षात ठेवा. व्यंजन अक्षरातलं व्यंजन अक्षर म्हणजे व्यंजन वर्णावर जर एखादी मात्रा दिली तर ते व्यंजन अक्षर ए युक्त होईल. झालं. चला याच्यामध्ये हे आले चंद्रकोर. त्याच्यानंतर याच्याकडं आधीच एक मात्रा आहे आणि हा स्वतः एक मात्रा आहे. म्हणजे किती मात्रा झाल्या? दोन मात्रा. याच्यामध्ये एक काना एक मात्रा, एक काना चंद्रकोर, एक काना दोन मात्रा. किती किचकट झालंय. त्याच्यामध्ये हिंदीवाले तर खरंच सोपे वाटतात मला. सांगा की मात्रा आ की मात्रा, छोटी की मात्रा, बडी की मात्रा. त्याच्या सहितच म्हणतात छोटी की मात्रा, बडी की मात्रा, छोटी की मात्रा, बडी की मात्रा, असं सगळ्यांचं बोलत चालतं. ते चिन्हामुळे ते त्याच्या नावामुळे ते लक्षात राहायला लागतं ना. आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की वेलांटी, मात्रा, काना सगळा गोंधळाचा जो पहिल्यांदा शिकत असेल त्याचा. तर माझा सुद्धा असाच झाला होता. सुरुवातीला हा प्रॉब्लेम होतोच. लक्षात ठेवणं अवघड जाते. मग आता सगळ्यात मोठं महत्त्वाचं म्हणजे काय? या सगळ्याला चिन्ह लाभले पण याला लाभलं नाही. मग अचं चिन्ह लक्षात कसं ठेवायचं? सोपं आहे. पहिले हे 14 पैकी 13 चिन्ह आहेत का ते बघायचं आणि नसन तर समजायचं अ आहे. काय सोपं सांगितलं म्हणजे पहिले 13 लक्षात ठेवायचे, नसन तर ते कोण आहे? अ. याच्यापेक्षा एक सोपी पद्धत आपण लक्षात ठेवूया. चला याच्यामध्ये मी एक व्यंजन वर्ण घेतोय आणि ते व्यंजन वर्ण लिहित असताना बघा का याच्या खाली काय घेतलेलं आहे मी? याचं हल चिन्ह घेतलेलं आहे. क च्या खाली हल चिन्ह. म्हणजे व्यंजन वर्ण कशाला म्हणायचं? तर व्यंजन वर्णामध्ये त्या व्यंजन वर्णाचा पाय मोडलेला असतो. हल चिन्ह असलं तरच त्याला व्यंजन वर्ण म्हणायचं. अन्यथा त्याला फक्त व्यंजन म्हटलं तरी चालेल, कारण ते अक्षरमध्ये जाते व्यंजन अक्षर. चला आता क चं हल चिन्ह आहे आणि याला आपल्याला स्वर जोडून लिहायचे आहेत. हे वरचे जे स्वर आहेत त्याला जोडून लिहायचे आहेत. बघा या क मध्ये हे हल चिन्ह आहे. इथं आल्यावर हे हल चिन्ह निघून गेले म्हणजे व्यंजनातील व्यंजन वर्णातील हल चिन्ह निघून गेले तर ते व्यंजन अक्षरामध्ये चालले जाईल. आणि आता याला दुसरं कोणतं चिन्ह लावलेलं नाहीये पण आहे त्याचं ते पण काढून टाकलंय. समजायचं याच्यामध्ये अ आहे म्हणजे याला आपण असं वाचूया क अधिक अ. समजा मी आता तुमच्याकडे एक शब्द दिला गवत. सांगा याच्यामध्ये किती अ आहेत? किती अ आहेत? कारण याच्यामध्ये स्वर तुम्हाला स्पष्ट दिसत नाहीये पण यांचा पाय मोडलेला नाहीये. याचा अर्थ ते तिघच्या तिघही अयुक्त आहेत. झालं. आता मी गवतात. आता सांगा याच्यामध्ये किती अ आहे? सर त्याच्यामध्ये आता 3 अ आहे आणि एक आ आहे. आ लगेच का आलं बघा. आम्ही गवतात तात आले का त्याच्यामध्ये शब्द. म्हणजे व्यंजन वर्णाचा जर पाय मोडलेला नसेल तर समजा त्याच्यामध्ये अ आहे. ही सोपी पद्धत झाली मला असं वाटतं, कारण हे 13 चिन्ह लक्षात ठेवण्यापेक्षा. चल आता एक क. आता क ला काना. आता सरळ लावताना का, की, की, कु, कु, कृषीचं कृ. आणि मराठी एकमेव मध्ये असलेलं मराठीत असणार ते म्हणजे क्लू. क्लुप्तीसाठी क्लू. इकडे आले बघा बरं के, क्या, कै, को, क्वा, काऊ. झाले. आता मी पुढे आणखीन तुम्हाला लिहायला देतो की सांगा आता तुम्ही र ला कसं लिहिणार, कारण इथं चुकू शकता तुम्ही म्हणता हे तर काय पांचट आम्हाला माहित होतं. आता र बद्दल पाहूया. चला इथं काय र र र चा काय केलं? हल चिन्ह काढलं. र इथे काय आले? रा. इथे री. इथे री. इथपर्यंत सगळं जमलं.
आता सांगा इथं कसं लिहायचं. सोपं आहे. हे असं असतं आणि हे असं असते, तसं नसते. झालंय. मग आता कसं घ्यायचं सर यांना? तर एक लक्ष ठेवायचं, हे जे र आहे त्याला असं ऱ्हस्व उकाराचं उ हे चिन्ह द्यायचं. ऱ्हस्व उकार गोल केला आपण. आणि इकडे जर घ्यायचं असेल तुम्हाला तर ही छोटीशी एक दांडी काढा, त्याला एक गुंडी काढा आणि गोल करा. संपलं. हे झालं रू दीर्घ. हे शब्द तुम्ही वाचून बघा ना, परीक्षेला येऊन गेले. हे गुरु अधिक उपदेश अशी एक संधी आली होती परीक्षेला. हे रू, हे बघा ऱ्हस्व आहे आणि ऱ्हस्व उ आणि हे पुढे ना ऱ्हस्व उ दोघं मिळून काय झाली संधीमध्ये दीर्घ उ झाले. आणि परीक्षेमध्ये त्यांनी उत्तर मात्र असं दिले होते. आता हे बरोबर आहे का चूक आहे सांगा? हे रू जसं आहे तसंच त्यांनी प्रिंटिंगमध्ये ठेवले होते. झालं. तरी मुलांनी तेच घेतले आणि ते सगळ्यांचं बरोबर आले. मी म्हटलं अरे चुकलेलं नाही ना सर, जाऊ द्या ना, हे बरोबर आलंय ना. मुलांचं कसं असतं माहिती आहे का, की त्यांचं जे बरोबर आहे आणि तेच त्यांचं बरोबर असलं तर मान्य करतील, पण यांचं बरोबर आणि त्यांच्याकडून चूक असतील तर मग ते आकाश पाताळ हे करतील. आणखीन व्याकरणकार शोधतील, म्हणतील की काही करून सर ते आमचं बरोबर आला. झालं. हे चुकलेलं याचं कारण बघा. इथं रू कोणतं पाहिजे होतं? हे असं. तुम्ही गुरु म्हणा, गुरु इथं कुठं ताण पडत नाही. मग गुरु 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 पण पूर्ण वाचा. गुरुपदेश. हे बघा रूच्या वेळेस असं पोट आतमध्ये चाललंय. गुरुपदेश. गुरुपदेश रू दीर्घ आहे. गुरुपदेश ते लिखाणात पण दिसायला पाहिजे होतं ना. उच्चारून काय करताय फक्त? झालं. म्हणून इथं रू कोणते हवे होते? हे नको, इथे असे हवे होते. हे गुरुपदेश. चला रू रू. आत्ता सांगा इथं चिन्ह कसं लावणार? रूच फार सोपं आहे. लावा सर त्याला खालून. रू असं लावता येत नाही. नाही तर काही जण आणखीन पराक्रम करतील. सर हे रू असं लावा, नाही तर असं लावा, असं लावा, असं लावा. झालं. असं लावता येत नाही कारण ते स्वतः रचं पण चिन्ह आहे. परीक्षक एक लक्ष द्यायचं, व्याकरणकारांनी सगळे सर्वतोपरी प्रयत्न आधी केले असतील ना, की याला चिन्ह जोडायचं कसं? कारण र ला जर रू हा स्वर जोडून जर फक्त व्यंजनाक्षर तयार करते, पण जोडाक्षर नाही व्यंजनाक्षर तयार करतात, तर मग चिन्ह कशी द्यायची यांची? हा गोंधळ त्यांचा झालेला असावा. मग एक लक्ष ठेवायचं, असं नाही. मग त्यावेळेला एक काम करा की र चे जोडाक्षरामध्ये जे चिन्ह वापरले जातात त्यापैकीच एका चिन्हाचा याच्यामध्ये वापर केला गेला. तो म्हणजे बघा बरं, हा झाला एक चिन्ह. त्याच्यानंतर हे अर्धदंड असणाऱ्यासाठी हे रेफ किंवा रफार आणि चंद्रकोर, त्याच्यामध्ये याचा वापर केला गेला. झालं. मग व्यंजनाचं हे जे चिन्ह आहे तेच व्यंजनाचं चिन्ह स्वरावर काय झालं? सवार झालं. बघा बरं, याच्यामध्ये हे रू असं लिहिलं गेलं आणि त्याच्या डोक्यावर बसला र. बघा, एकमेव असं व्यंजनाक्षर आहे ज्याच्यावर रफार बसलेला आहे. व्यंजनाक्षर स्वतः व्यंजन हे रफारच्या रूपात वापरले. मी संयुक्त व्यंजनाबद्दल म्हणत नाहीये, मी जोडाक्षराबद्दल बोलत नाहीये. मी शुद्ध व्यंजन म्हणजे एकच व्यंजन असणारं ते व्यंजनाक्षर आहे आणि तिथं ही अशी स्थिती झालेली आहे. म्हणून हा शब्द तुम्ही जर वाचला असन किंवा तुमच्या पाहण्यात आला असन तर शुद्ध लेखनाला सुद्धा हा पडतो. बघा, नैरत्य. बघा, नैरत्य. नैरत्य र अर्ध म्हणून लगे रू. नैरत्य. नैऋत्य. नैरत्य. 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 झालं. हे चिन्ह लक्षात ठेवा. हे चिन्ह येणारच नाहीये कारण आपल्याकडं क जर सोडले तर बाकी कोणाला ते लागत नाहीये. आणि मला वाटतं बाकीचे सगळे तुम्हाला बोलता येतील. रे आहे, रॅ आहे, रैना आहे ना, रो आहे, रॉ आहे, रऊ पण आहे. झालं. पुढे येऊन आपण संधीमध्ये अभ्यासणारच आहेत की आपल्याला असं सुद्धा फोडायला आलेलं आहे. रावण या संधीचा विग्रह करा. म्हणजे ही पण संधी काय? रावण. हो, रावण. रावण मध्ये बघायचे मध्ये आव आहे आणि ते लिहित असताना असे औ झालेले आहे आणि त्याच्या संधीमध्ये असं झालेलं आहे त्याचा विग्रह. रऊ अधिक अन काय म्हणतील सर? रावण मध्ये इथं मूर्धन्य न होतं, तुम्ही हे दंत्य न केलं, कसं केलं ते सगळे नंतर पाहूच आपण. पण रऊ आहे ना इथे, सांगतो. काही जण रौत, राऊत, रौत, राऊत त्याच्यामध्ये आऊ घेऊन वाचतायत. राऊत. यामध्ये शेवटचं आपण पाहूया ह. ह ला आपण स्वर जोडले तर आता काय झाले बघा बरं. ह, हा, ही, ही, त्याच्यानंतर हु आणि हे हु. आता इथं कसे वापरायचे?
अरे हृदय, हृदय शब्द ऐकला असेल ना, हृदय. तर हृदयामध्ये इथं असं चिन्ह दिलं जातं. थोडंसं मोठं काढून दाखवतो. हे असं ते जोडाक्षर नाहीये, ह ला रू जोडलेलं आहे हृदयाचं ह. मग पुढे हे येणार नाहीये, बाकी हे, ह्या, हई, हो, हा, हौ. ठीक आहे. तर याआधी असे हे जे आपण स्वर लिहिलेले आहेत, ह्या स्वरांनाच हेच चिन्ह देऊन वाचलं तर किती चांगलं होईल. अ ला असं विदा सावरकरांनी सुरुवातीला सुचवलं होते, पण ते पुढे मान्य झाले नाहीत. की काहींचं, काही व्याकरणकारांचं असं म्हणणं होतं की जसं तुम्ही अ लाच काना लावलाय का नाही, हे काना अ लाच लावला ना, मग ही वेलांटी सुद्धा तुम्ही अ लाच लावून असं लिहा ना, हे पण तुम्ही असे लिहा ना, हे पण तुम्ही अशी लिहा, हे पण तुम्ही असं लिहा. इकडं तर हे असं लिहायच्या ऐवजी असं लिहा, हे आहेच. इकडं आले हे आई ओ आ, हे तर सगळ्यांना चिन्ह लागलेलेच आहेत ना. पण काही व्याकरणकाराचं म्हणणं आहे की ही अ ची बाराखडी नव्हे, स्वतंत्र स्वर रचना आहे. झालं. तुम्ही सांगा आता, हे जर आई लिहिलं आणि हे जर आई लिहिलं तर तुम्हाला कोणती आई वाचल्याच्या नंतर भाव व्यक्त होईन? हे काही, हे काही काय म्हणते सर, हीच आई छान वाटते, ही नाही. झालं. पण सावरकरांच्या लिखाणामध्ये हे असंच आहे. मला एक सांगा की मराठीमध्ये असं असतं ना, सावरकरांनी जर हे सुचवलं असतं तर सांगा बरं, आता तुम्हाला हे छान वाटलं असतं, कारण तुम्ही जे नेहमी पाहून असता तेच तुम्हाला काय वाटतं बरं वाटतं. ठीक आहे. त्यांनी एक उत्तम प्रयत्न केला होता व्याकरणामध्ये सुधार आणण्यासाठी. त्यांचं बरंचसं मराठी भाषेमध्ये योगदान आहे, बरेचशा इंग्रजी शब्दांना त्यांनी मराठीमध्ये आणलेलं आहे आणि ती आपण अद्यापही वापरतोय. तर आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. उद्याच्या तासाला आपण परत याच वेळेला भेटूया मराठीचा. यानंतर इंग्रजीचा जो तास होईल तो ह्याच लिंकवर होईल. एक 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन तुम्ही परत मला भेटा. ठीक आहे. तर धन्यवाद.